या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या राजकीय बातमीने आहे। आता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांवर दमानी यांनी आपला संताप व्यक्त केलेला आहे। सूरज चव्हाण यांची दमानी यांवर खालच्या भाषेत टीका झाली होती। मर्यादा न पाळणाऱ्या लोकांना बोलण्याची मुभा देता असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा का, असा संताप दमानिया यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाणांवर दमानी यांनी संताप व्यक्त करत ट्विट केलेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। तर यावेळेस झी24 तासवर आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या देखील जोडल्या गेलेल्या आहेत। तसंच सूरज चव्हाण हे देखील आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। अंजली दमानिया, आज तुमचं ट्विट पाहिलं, संताप तुम्ही व्यक्त केलेला आहे, काय बोलाल? सूरज चव्हाण देखील आपल्या सोबत आहेत। हॅलो जी, माझा आवाज येतोय? मला माहित नव्हतं की तुम्ही हो हो अगदी छान येतोय। मला माहित नव्हतं आत्तापर्यंत की तुमचं, कारण मी बॅक टू बॅक सगळ्या चॅनल्सवर बोलत होते, त्यामुळे तुमचं आजचं डिस्कशनचं टॉपिकसुद्धा काय होतं मला माहीत नव्हतं। आणि त्याच्यात सूरज चव्हाण पण त्याच डिबेटवर येणार होते हेही मला माहीत नव्हतं, पण आलेत, अतिउत्तम। सूरज चव्हाणांना जरा त्यांच्याच पक्षातल्या त्यांचे जे नेते आहेत ना, त्या नेत्यांना जाऊन विचारायला सांगा। अजित पवारांना विचारा, तुमच्या तटकरेंना विचारा, भुजबळांना विचारा। किती सिद्धांतवादी व्यक्ती म्हणून मी आत्तापर्यंत माझं काम करत राहिले आणि मी किती लोकांसाठी झटते हे त्यांना, त्यांच्या नेत्यांना विचारायला सांगा। कारण कसं आहे की आता राजकारणात कोणीही महिलेनी बोलायचंच नाही। बोललं की हे वाटेल ते आरोप करणार, कोणी काय सुपारी घेतली काय, आणि कोणी म्हणतं कोणाच्या रिचार्जवरनं। आज तर मला सूरज चव्हाणांकडनं खरं तर ऐकायचं होतं, त्यांनी पहिलं बोलावं, मग मी त्याच्यानंतर बोलते। बिलकुल, सूरज चव्हाण तुम्ही ऐकलेलं आहे, अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलेला आहे, राग व्यक्त केलेला आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? अंजली दमानियांनी ज्या पद्धतीने अजितदादावरती आरोप केले त्या आरोपाला आम्ही उत्तर दिलेले आहे। अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्याच्या नावाखाली ज्या पद्धतीनं काही राजकीय हेतून प्रेरित मोजक्या लोकांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रामुख्याने टार्गेट करत असतात, म्हणून आम्ही म्हणलं अंजली दमानिया ह्या कुणाच्या तरी सुपारीवरती काम करतायत। आमची सुद्धा मागणी आहे, जसं अंजलीताईला संविधानानं अधिकार दिला तसं आम्हालाही अधिकार दिला की त्यांची सुद्धा कोणाच्या सुपाऱ्यांवर काम करतो। अहो मी बोलतोय ताई, थांबा, बोलतोय, माझं होऊ द्या, माझं झाल्यानंतर तुम्ही बोला ना, मी तुमच्यामध्ये नाही बोललेलो। बिलकुल, माझी सुद्धा मागणी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, अंजली दमानियांचे सीडीआर रिपोर्ट तपासले जावेत। मागच्या महिनाभरापासून त्यांचं मोबाईल लोकेशन सुद्धा तपासलं जावं। आणि आमची सुद्धा विनंती ही आहे की अंजली दमानियांची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे, म्हणजे खरं काय खोटं काय लोकांच्या समोर येईल। जी अंजली जी बोला। सूरज चव्हाण, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तुमचं जे तुम्ही म्हणालात ना की राष्ट्रवादींच्या तुमच्या पक्षाच्या विरोधात माझी नेहमी भूमिका असते, हो ती असते, कारण राष्ट्रवादी एवढा भ्रष्टाचार आतापर्यंत कोणीही केलेला नाही। सिंचन घोटाळा, भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा, आपण खोटं बोलू नये, आपण खोटं बोलू नये। आतापर्यंत राष्ट्रवादीच्या एकाही नेत्यावरती अंजलीताई, आता मी आपल्याला थांबवतोय, अंजलीताई मी सांगणार, चुकीचं बोलू नका, चुकीचं बोलू नका, चुकीचं बोलू नका, तुम्ही चुकीचं बोलू नका, चुकीचं बोलू नका, तुम्ही असं चुकीचं बोलायचं नाही। सामाजिक कार्यकर्ते म्हणून एक ब्लॅकमेलर सारखं काम करायचं नाही, चुकीचं बोलायचं नाही, तुम्ही चुकीचं बोलायचं नाही। असेल ना तर यांचा माईक सायलेंट करा, त्यांचा माईक सायलेंट करा, नाही तर मी पुढे बोलणार नाही। त्यांचा माईक सायलेंट करा। अगदी सूरज चव्हाण, थोडं थांबा, त्यांचं काय म्हणणं आहे ते तर ऐकू देत आपण, आणि त्याच्यानंतर आपण चर्चा करू। आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही काय? अगदी तुम्हाला पूर्ण वेळ मिळणार आहे झी24 तासवर, त्यांना काय बोलायचं त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ देत। यांच्यासारखे आणि यांच्या पक्षासारखी जे महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, ही महाराष्ट्राला लागलेली राष्ट्रवादी पक्ष ही कीड आहे।
आणि आतापर्यंत जे महाराष्ट्राला धुवून काढलं, जे 7 लाख कोटीचं आज महाराष्ट्रावर देणं आहे ना, त्याच्या अर्ध्याधिक देणं हे या एकट्या राष्ट्रवादी पक्षामुळे, हे एकट्या राष्ट्रवादी पक्षामुळे. राष्ट्रवादीला बदनाम करण्याच्या सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहेत. तुम्ही जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी काहीही बोलायचं नाही. सूरज चव्हाण अगदी त्यांचं बोलणं पूर्ण होऊ देत, मग मी तुमच्याकडे येतोय. अंजली दमनिया बोला. नाही, मी माझा लढा आहे तो देशासाठी आहे, असल्या फालतू लोकांशी बोलण्यासाठी नाही. अंजली दमनिया थोडं थांबवतोय, थोडं थांबवतोय. आणि असा फालतू जर तुम्हाला टॉपिक असेल त्यांना जर तुम्ही थांबवणार नसाल, मी थांबवतो. मी त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. आत्ताच्या आत्ता माईक काढून मी त्यांच्या हातात देऊ. मला त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. सूरज चव्हाण, अंजली दमानिया यांनी जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी अशी टीका का करावी लागली? आणि मी टीका केलेली नाही. आम्ही म्हणतोय ना, आम्ही सुद्धा तयारी ठेवलेली. आम्ही कधी म्हणले आम्ही नार्को टेस्टला विरोध केला, माझ्या घरी त्यांच्या हातात देते. अंजलीताई, तुम्ही जी मागणी केली त्या मागणीला आमचा विरोध नाही. आमची सुद्धा मागणी आहे की तुमची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. नाही, पण त्यांनी जे 5 प्रश्न विचारले होते त्या 5 प्रश्नांना उत्तर द्यायला पाहिजे होती की. होम मिनिस्टर तुमचे. सूरज चव्हाण, अंजली दमनिया यांनी जे 5 प्रश्न केले होते त्याला उत्तर द्यायला पाहिजे होती. राज्याचा उपमुख्यमंत्री कुणाला फोन करणार? कायदा सुव्यवस्थेची माहिती घेण्यासाठी किंवा ती घडलेल्या घटनेची इत्थंभूत माहिती घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री कुणाला फोन करणार? सीपीलाच बोलणार ना, कमिशनरलाच बोलतील ना. ते काय शिपायाला जाऊन बोलतील काय? त्यांनी माहिती घेतली त्याच्यात चुकीचं काय? त्यांनी दबाव टाकला, तुमच्याकडे काय पुरावा आहे? हा, अगदी सूरज चव्हाण थोडं थांबा. येस, अंजली दमनिया बोला. हा, आता याचं उत्तर देऊ. बोला. 4 दिवस एक पालकमंत्र्याची जबाबदारी काय असते? पालकमंत्री हे कॉन्सेप्ट कशामुळे आलं? गार्डियन मिनिस्टर, जरा विकिपीडिया काढून बघा. गार्डियन मिनिस्टर महाराष्ट्रात का अपॉइंट केले गेले? तर प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी ही त्या एखाद्या मंत्र्याकडे द्यावी, ज्याच्यामुळे तिथल्या रोजच्या ज्या घटना आहेत, रोजची कायदा सुव्यवस्था असेल, बजेट असेल, प्रॉब्लेम असतील, ते सोडवण्यासाठी पालकमंत्री असतो. एवढी मोठी घटना घडते ज्याचे पडसाद अख्ख्या देशभर होतात आणि पालकमंत्री तिथे गैरहजर असतो. 4 दिवस एक चकार शब्द त्याच्यावर कुठेच बोलू नये, का बोलले नाहीत? आणि त्यांचेच MLA, त्यांचे आमदार टिंगरे तिथे जाऊन बसतात पोलीस स्टेशनला. आणि काल अजित पवारांनी स्वतः कबूल केलं की त्यांनी सीपींना फोन केला होता, पण मग तो का केला होता? त्यांनी शिक्षा व्हावी म्हणून केला होता की नाही हे विचारणं आमचं कर्तव्य नाही. आता याचं उत्तर सूरज चव्हाणांकडून. सूरज चव्हाण बोला. कशी झाली तुमचं असं बोलायची? अजित पवार कुठे होते? अजित पवारांनी फोन केला होता हे मान्य केलेलं आहे. नाहीये, मी एक नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारते. अगदी बरोबर. सूरज चव्हाण बोला, तुम्ही प्रश्न पूर्ण ऐकलेला आहे. अंजलीताईसारखं अजितदादांना कॅमेरे घेऊन फिरायची सवय नाही. ते जे काम करत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करतात. त्यांनी सीपीला फोन करून नक्कीच त्या घटनेबद्दलची माहिती घेतली. आम्ही कधी म्हणत नाही की त्यांनी फोन केला नव्हता. आम्ही म्हणतोय ना फोन केला होता, पण त्या घटनेची माहिती घ्यायला ज्या लोकांनी गुन्हा केला त्यांच्यावरती शिक्षा करावा, कायद्यानुसार सर्व गोष्टी व्हाव्यात, या सर्व गोष्टी कायद्यानुसार व्हाव्यात, यासाठी अजितदादांनी फोन केलेला आहे. अजितदादांनी दबाव टाकला ह्याचा पुरावा अंजली दमनियाकडे काय मी ते विचारतोय. कारण त्यांनी, आम्ही म्हणत नाही की फोन केला नव्हता, आम्ही म्हणतोय फोन केला होता, चर्चा केली होती. दादांनी त्याच्यावरती कुठलाही दबाव आणलेला नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांना कायद्यानुसार शिक्षा व्हावी यासाठी आदेश दिले होते, हे आम्ही सांगतोय. अंजली दमनिया, तुमच्याकडे काही पुरावे आहेत का की अजित पवारांनी या सगळ्या प्रकरणात दबाव टाकला? अजित पवार विशाल अगरवालला कसे ओळखायचे, त्यांना कुठे कुठे किती किती फायदे करून दिले याचा खुलासा मी 2 दिवसात करेन. 2 दिवसात. आणि त्याच्यासाठी उद्या सकाळी मी पुण्याला जाते. ज्यांच्यात हिंमत आहे ना, थांबवून दाखवा, मला थांबवून दाखवा तुम्ही. आणि तुम्हाला ते सगळे पुराव्यानिशी दाखवीन की अजित पवार आपण कशाला तुम्हाला थांबवतोय, काय संबंध होते. आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी तो फोन सीपीना केला होता. एवढंच नाही तर कुठलंही कुटुंब हे 1-2 ठिकाणी करू शकत नाही. सगळीकडे जे झाले फोन, ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डला फोन झाले, ससून हॉस्पिटलला झाले, जे टावरे म्हणाले की अनेक गोष्टी आहेत माझ्याकडे, त्याचा उलगडा मी करेन. त्याचा काही दिवसात जर त्यांचं तोंड बंद केलं नाही ना, तर हे सगळे उलगडे होतील. पण राष्ट्रवादीची आतापर्यंतची जी
पद्धत आहे ना की प्रत्येकाला हे असले फालतू आरोप करून दाबण्याची, हे तुम्ही तेव्हाही केलं होतं आणि त्याचं सडेतोड उत्तर मी तुम्हाला तेव्हाही दिलं होतं. तर हे असले आरोप करण्याच्या माझ्या फंदात तुम्ही पडू नका. सूरज चव्हाण, तुम्ही काय तुम्हाला समजता ते समजा, पण ते सगळे करताय आरोप तुम्ही करताय. तुमच्या आरोपाचं खंडन आम्ही करतोय. तुम्हाला का मिरची लागावी? आम्ही एक आरोप तुमच्यावरती केला, तुम्हाला का राग यावा? 24 तासाला द्यायला तयार आहे. जी चौकशी करायची तुम्हाला का राग यावा? आम्ही तुमच्यावरती तुमच्या नार्को टेस्टची मागणी केल्याच्या नंतर तुम्हाला राग का यावा? पवारांची नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे. तुमच्या अजित पवारांची नार्को आमची सुद्धा मागणी आहे. तुमची नार्को टेस्ट झाली पाहिजे, तुमचा सीडीआर रिपोर्ट चेक झाला पाहिजे, तुमचं मागच्या 1 महिन्याचं लाईव्ह लोकेशन सुद्धा चेक केलं पाहिजे. वाढवलं त्यांच्याशी ते कधी एकनिष्ठ राहू शकले नाहीत. एकनिष्ठ ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांच्याबरोबर राहू शकले नाही. ते काय महाराष्ट्राच्या जनतेशी राहणार आहेत? तुम्ही तुमच्या बाकीचं सगळं तुमच्या खिशात ठेवा. ही एका वाक्यावरनं समजतंय, एका वाक्यावरनं समजतंय की तुम्ही कुणाच्या आदेशानं बोलताय, तुम्ही कुणाच्या रिचार्जवर बोलताय, ते आता आम्हाला समजलेलं आहे. सूरज चव्हाणावर महाराष्ट्राला किती विश्वास आहे? आताच्या एका वाक्यावरनं समजलं की तुम्ही कुणाच्या रिचार्जवर बोलताय. तुमचे भुजबळ सुद्धा खोटं बोलले होते. तुमचे भुजबळ पण खोटं बोलले होते. आमची प्रतिमा तुमच्यासारखी नाही. आमची प्रतिमा तुमच्यासारखी नाही. आमची प्रतिमा स्वच्छ, चारित्र्यवान, लोकांना ब्लॅकमेल करण्याची माझी खोटारडे घाणेरडे. आणि मला ही डिबेट पुढे कंटिन्यू करण्याची अजिबात इच्छा नाही, कारण समोरचा माणूस जर त्या डिबेटच्या लायकच नसेल, मला बिलकुल बोलायची इच्छा नाही. धन्यवाद. अगदी आपण बघितलं अंजली दमानिया यांनी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि प्रश्न उपस्थित केलेले आहेत. सूरज चव्हाण हे देखील यावेळेस झी 24 तास सोबत जोडले गेले होते. त्यांनी अजित पवारांच्या गटाची, अजित पवारांची बाजू मांडलेली आहे. अंजली दमानिया यांनी जे आरोप केले होते त्या आरोपांवर खरं तर उत्तर देणं सूरज चव्हाणांकडून अपेक्षित होतं, पण सूरज चव्हाण त्यांचा आक्षेप असा होता की रिचार्जवर चालणारी बाई, यावर त्यांचा संताप होता की अशा पद्धतीनं तुम्ही एखाद्या महिलेचा, एखाद्या सर्वसामान्य नागरिकाचा कुठेतरी अपमान केलाय, हे चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, मला नाही वाटत आहे. कारण अंजली दमानियाने आतापर्यंत जेवढे आरोप केले, मी आपल्याला नम्रपणे सांगतो, आतापर्यंत कुठल्या आरोपाला त्यांनी शेवटपर्यंत नेलेले? बरं, तुम्ही जसे त्यांच्याकडे पुरावे मागताय, अंजली दमानियाने एक मिनिट मी शेवटपर्यंत कुठला नेला? त्याच्यामध्ये त्यांनी कुठं त्याच्यामध्ये बाबा शेवट नेऊन त्या व्यक्तीला शिक्षा दिली? आरोप करायचे, मॅनेज व्हायचं. म्हणून मी म्हटलं की अंजली दमानिया सातत्यानं जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट ठेवून आरोप करतात. हे आम्हाला कुठंतरी वाटतं हे रिचार्ज वरती आरोप आहेत. आताच त्यांनी बोलता बोलता सांगितलं की ते कुठल्या एका गटाशी कशा पद्धतीने सहानुभूती दाखवत होत्या. आम्हाला पण अनुभव येतोय की ते कुठल्या रिचार्जवर बोलतायत. ह्याच्या सखोल याच्यामध्ये आम्ही सुद्धा जाऊ, त्याची माहिती घेऊ. गेल्या 1 महिन्यामध्ये त्या कुणाला भेटल्या आहेत, 1 महिन्यामध्ये त्यांना कुणाचे फोन कॉल आलेले, याची सुद्धा माहिती आम्ही सुद्धा घेऊ. सूरजजी, त्या 2 दिवसात अजित पवारांच्यावर आरोप करतायत आणि 2 दिवसात पुरावे घेऊन पुण्याला जाणार आहेत. 2 दिवसात ते पुरावे देणार आहेत. अंजली दमानियांवर तुम्ही जसे आरोप करताय की या कोणाच्या तरी रिचार्जवर चालतात, त्यांच्या विरोधातले पुरावे तुमच्याकडे आहेत का? आम्ही 100% काढू ना पुरावे. नाही, आता आहेत का? तुम्ही जर कधी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेसमोर देऊ ना. आम्ही सुद्धा 2 दिवस नाही, आम्ही 4 दिवसाच्या नंतर, त्यांचं 2 दिवसात आहे ना, आम्ही 4 दिवसाच्या नंतर देऊ की ते कुठल्या कुठल्या लोकेशनला कुणाला भेटले, त्यांना कुणाचे कॉल आले, तर कुणाच्या कॉल नंतर त्यांनी अशा पद्धतीचे आरोप, कोण वकील आहे मध्ये त्या दोघांमध्ये, जो कोण लोक आहेत महाराष्ट्राला कळू देत ना. तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला सुद्धा माहिती आम्ही देऊ. अगदी तुम्हाला कळलं असेल तर जरा महाराष्ट्राला 2 दिवसाच्या नंतर होते, आम्ही 4 दिवसामध्ये सगळं ओपन करू. बिलकुल. धन्यवाद सूरज चव्हाणजी, आपण ही प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपण बघतोय सूरज चव्हाणांनी जे आरोप केले होते त्या आरोपांवरून अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये जी चर्चा झाली त्यामधून अंजली दमानिया निघून गेल्या. अर्थातच राग स्वाभाविक आहे, कारण सूरज चव्हाणांचा जो आरोप होता रिचार्जवर चालणारी बाई, यावर अंजली दमानिया यांचा आक्षेप होता एका महिलेला अशा पद्धतीनं हिणवणं किंवा अशी टीका करणं हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि यावेळेस झी 24 तासवर आपण बघतोय दोन्ही गटाचे आरोप प्रत्यारोप नेमके काय होते ते प्रेक्षकांनी देखील पाहिलेले आहेत. आपल्यालाच ठरवायचं आहे नेमकं कोण खरं आहे किंवा कोण खोटं आहे आणि या आरोपांचं पुढे काय होईल ते.